ऑक्युपेशन सर्टिफिकेट अर्थातच ओसी अभावी रखडलेल्या इमारतींच्या विकासाचा मार्ग मोकळा, तर ओसी संदर्भातील प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या सभागृहाकडून मंजुरी. मुंबईमधील जुन्या आणि पुनर्विकसित इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावरती ओसीचा प्रश्न निर्माण. मुंबई महापालिकेमध्ये तरुणांना काम करण्याची संधी मिळणार. महापालिकेमध्ये 50 फेलो उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. प्रत्येक फेलोला महिन्याला मानधन देखील दिलं जाणार. 1 वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने तरुणांची नियुक्ती केली जाईल. मुंबईमध्ये गणपती आगमनादरम्यान ड्रोन उडवून चित्रीकरण करणाऱ्यांवरती मुंबई पोलीस कारवाई करणार. ड्रोन उडवताना आढळला तर त्यांच्यावरती BNS कल 223 अंतर्गत कारवाई होणार असल्याची माहिती. मीरा भाईंदर ते वसई विरार अशी मेट्रो धावणार. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय. 25 किलोमीटरच्या मेट्रो 13 वर्गी ती 16 स्थानकं होणार. प्रकल्पाला 17,725 रुपये इतका 725 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित. पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या आसामवासियांसाठी आता मुंबईच्या वर्सोव्यातून मदत. आसाममधील पूरग्रस्तांसाठी तब्बल 30 लाख रुपयांची रोख मदत. रोख मदतीसोबत जीवनावश्यक आणि संसारोपयोगी वस्तूंची देखील केली पाठवणी. मीरा भाईंदर पोलिसांची दिल्लीमध्ये मोठी कारवाई बघायला मिळाली. दाऊद गँगचा हस्तक अख्तर मर्चंटला 2 दिवसांपासून दिल्लीतून अटक. मीरा भाईंदर पोलिसांनी अख्तर मर्चंटला रात्री उशिरा विमानानं मुंबईतून आणलं. मुंबईतून पोलीस बंदोबस्तामध्ये मीरा भाईंदरमध्ये त्याला नेण्यात आलं. 2 ते 3 फूट बाहेर निघालेले लोखंडी रॉड घेऊन जाणारा ट्रेलर नागरिकांनी थांबवला. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई फाटा या ठिकाणचा प्रकार. वाहनावरती कोणताही लाल ध्वज किंवा रेडियम स्टिकर नाही, त्यामुळे मोठा अपघात होण्याची देखील शक्यता. 10 वर्ष मुलीवरती अत्याचार करून हत्येच्या घटनेने जुन्नर हादरलं. घराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून चिमुकलीवरती अत्याचार करून खून. आरोपीला पोलिसांनी ताब्यातही घेतलं. पुण्यातील बहुचर्चित मुंडवा जमीन प्रकरणातील 42 कोटी दंडाचं प्रकरण आता प्रधान सचिवांकडे. अमेरिया कंपनीने 42 कोटी रुपये दंड भरण्यासाठी सुनावणी केली. प्रकरणाला राजकीय रंग नको म्हणून हे प्रकरण प्रधान सचिव यांच्याकडे पाठवलं, अशी देखील माहिती समोर. पुणे रिंग रोडसाठी 10,502 कोटींचा निधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत आता काम करण्यास येणार. तर जून 2029 पर्यंत पुणे रिंग रोडचं काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस. 10,502 कोटी 35 लाखांच्या खर्चाला मंजुरी. 17 ऑगस्टच्या दिवशी PMPला विक्रमी उत्पन्न, तर 1 दिवसामध्ये 2 कोटी 51 लाख रुपयांचं उत्पन्न जमा. 12.5 लाख प्रवाशांनी केला PMPने प्रवास. पुणे शहरातील वाढत्या प्रदूषणावरून नगरसेवक आक्रमक. नदी प्रदूषण, हवेची गुणवत्ता, वृक्षतोडीवरून सभेत प्रशासनाची कोंडी. शहरातील वाढत्या प्रदूषणावरून प्रशासनाला धरलं धारेवर. पुण्यातील 2021 पासून अपघाताची धक्कादायक माहिती समोर. 2021 पासून आतापर्यंत 6,500 अपघातांची नोंद, तर 2021 पासून आतापर्यंत 1,776 जणांचा मृत्यू. 2026 मध्ये 18 ऑगस्ट पर्यंत 863 अपघात. जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे गावामध्ये ग्रामपंचायत अधिकारी PN पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू. ग्रामसभेतील गोंधळानंतर मृत्यू झाला असा आरोप. भोर तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने निषेध देखील या प्रकरणात करण्यात आला. इतर बातम्या वेगवान स्वरूपात. सरोगसीच्या माध्यमातून मुलं देतो सांगून 47,88,000ची फसवणूक. धाराशिवमध्ये घडला फसवणुकीचा प्रकार. फिर्यादीला मुलगा नाही, त्यामुळे सरोगसीच्या माध्यमातून मुलं देण्याचा आदेश. प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची आरोपींची धमकी. बीडच्या घटनांदूरमध्ये 5 लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर. विवाहितेने ओढणीने गळफास घेत आपलं जीवन संपवलं. पतीसह चौघांविरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील करण्यात आला दाखल. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मोणा तलावामध्ये आढळला तरुणीचा मृतदेह. दोघेही 14 ऑगस्ट पासून बेपत्ता होते. महादेव निंबाळकर आणि निकिता कांबळे असं मृत तरुणीचं नाव. मृत तरुणी या दरम्यान गोक सावंगी गावातील रहिवासी असल्याची देखील माहिती मिळाली. मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग केल्याच्या वादातून आता तरुणावरती कोयत्यानं वार. गच्चीवरून फेकून तरुणाची निर्गुण हत्या. नाशिकच्या वेल्होळी या ठिकाणचा हा धक्कादायक प्रकार. राहुल संजय सरकटे असं मृत तरुणाचं नाव. बीडच्या गेवराईमध्ये अवैध वाळूसाठी लाच घेणाऱ्या तलाठीला अटक. अवैध वाळू वाहतुकीसाठी तलाठ्यानं 70,000 रुपयांची लाच घेतली. छत्रपती संभाजीनगरमधील ACB पथकाची कारवाई समोर. सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षमतेला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार. द इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड यासोबत शिरोडा वेळागर जमीन मालक सहकारी संस्था आणि MTDC यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार. तरुणांसाठी रोजगाराच्या संधी देखील होणार निर्माण. संत गजानन महाराजांची पालखी आज शेगावमध्ये पोहोचणार. पालखीमध्ये हजारो भाविक सहभागी. संत गजानन महाराजांच्या नामघोषामध्ये भाविक तल्लीन. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज नागपूरमध्ये भव्य नागरी सत्कार होणार. अशोक सराफ यांच्या 80व्या वर्षामध्ये पदार्पणानिमित्त सत्कार केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक सराफ यांचा सत्कार केला जाईल.